नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची व्हिडिओ परत एकदा तुक्का ट्रिक्स मी घेऊन आलेला आहे. जे मी एक तुम्हाला सांगणार आहे की हाऊ टू गेट फ्री 50 मार्क्स और फ्री 100 मार्क्स इन CET. ते टोटल तुमच्यावर डिपेंड आहे. तर मी आज काही क्वेश्चन्स घेऊन आलो आहे जे CETमध्ये रिअली आत्ता जे CET चालू आहे आपली शिफ्ट वाईज त्याच्यामध्ये रिपीट झालेले आहेत. मी पण हे क्वेश्चन यूट्यूबवरूनच CETचे घेतलेले आहेत. तर मी फक्त तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्ह्यूने की तुम्ही याच्यामध्ये तुक्के कसे मारू शकता. तर आपण बघूया आता जसं तुक्का ट्रिक्स MST CET. व्हिडिओ थोडी लांब होणार आहे, तर व्हिडिओ शांतपणे बघा, पण व्हिडिओ इम्पॉर्टंट खूप आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघू शकता तुम्ही. आता मी सांगतो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला माहीत असो या नसो. मी आता तुम्हाला आन्सर सांगणार नाही की फॉर्म्युले वगैरे कसे पुट करायचे. मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे की तुक्का तुम्ही कसे लावू शकता. तर फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन आहे, खूप मोठा क्वेश्चन आहे, तर मला याचं काहीच आन्सर वगैरे येत नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथं बघायचं आहे. 2 मिनिट. आता तुम्ही बघता इथं डिफरंट स्ट्रेस बट सेम स्ट्रेन, डिफरंट असे काही ऑप्शन असतात नाही का. डिफरंट सेम, डिफरंट सेम स्ट्रेस सेम स्ट्रेन. तर इथे ना डिफरंट आणि सेम हे ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता. कारण असे ऑप्शन 90% गॅरंटी ऑप्शन असू शकत नाही. डिफरंट सेम और सेम डिफरंट अशाची गॅरंटी असू शकते. कारण की अपोजिट जे ऑप्शन असतात ना ते एक्झॅक्टली 99% एक्झॅक्टली ते क्वेश्चन करतात. आणि लिटरली या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला करेक्ट आन्सर सांगू शकतो तुम्हाला मी. याचा आन्सर आहे सी. तर सी बघा, सेम स्ट्रेस बट डिफरंट स्ट्रेन. तर हा फर्स्ट क्वेश्चन. सेकंड दाखवतो बघा. इफ द फूड परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन 3, 2, 1 देन द इक्वेशन ऑफ प्लेन. आता आपल्याला काही फॉर्म्युला वगैरे माहित नाही, तर मी तुम्हाला याची एक तुक्का ट्रिक सांगतो. याची तुक्का ट्रिक तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि दुसरं आहे, आता हे जे तुम्हाला पॉईंट दिले आहेत 3, 2, 1, तुम्ही एक्झॅक्ट पॉईंटला डायरेक्ट क्वेश्चनमध्ये पुट आउट करा आणि एक्झॅक्ट इक्वल करा. आता याचं बघा मी सांगतो ऑप्शन डी. ऑप्शन डी याचा आन्सर आहे. मी लिटरली सांगतो याचा ऑप्शन डी आन्सर आहे. त्याचं कसं करायला बघा तुम्ही. एक्सच्या जागी 3 टाका, वायच्या जागी 2 टाका आणि 1 टाका. बघा 3 3 9, 4 आणि 1, 9 1 10 4 14 आणि आन्सर इज इन फ्रंट ऑफ यू. विदिन काही सेकंद तुम्ही अख्खे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुम्हाला मी लिटरली सांगतो, असं जर काही क्वेश्चन आले किंवा मॅथ्समध्ये आले आणि कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये आले, तुम्हाला ते एकदी व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला ते सॉल्व्ह होत नाही. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सॉल्व्ह करा. मी कधीच म्हणत नाही की नुसते तुक्के मारा. कारण तुक्के मारायला तुम्ही बसले ना की माझा माइंड तिथे खूप म्हणजे खतरनाक होतो. तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि जेव्हा क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होणं बंद गेलेले आता, तुम्हाला बंद म्हणजे सॉल्व्ह करताच येत नाही, आता काहीच वेळ नाही राहिलेला, वेळ कमी राहिलेला आहे, तर तुम्ही तुक्का तरी वापरा. तर असे क्वेश्चन आले की तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत एक्स वाय झेडचे कोऑर्डिनेट दिलेले, ऑटोमॅटिक त्या इक्वेशनमध्ये पुट करायचे, इक्वल टू जे आन्सर दिलेलं आहे त्या आन्सर तुम्हाला इक्वेट करायचं आहे. एक्झॅक्ट तेच आन्सर असतं. त्याचं पण आन्सर डीच आहे. तर नेक्स्ट बघ, हा पण क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला माहित नाही, तर असे काही क्वेश्चन आले यामध्ये ऑप्शन 1 2 3 4 आहे, तुम्हाला याच्यामध्ये माहित नाही, तर मी सांगतो याच्यामध्ये काय करायचं. एक्स्ट्रीम व्हॅल्यू पण इलिमिनेट करायची आणि खूप लोएस्ट व्हॅल्यू पण इलिमिनेट करायची. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे, समज तुम्ही इलिमिनेट केलं, पहिला दुसरा इलिमिनेट झाला किंवा पहिला आणि तिसरा इलिमिनेट झाला, तर मग राहिला कुठला तरी ऑप्शन राहिला बी किंवा सी. तर तुम्हाला माहिती आहे बी आणि सीची कॅटेगरी कशी असते. मग त्या तुमच्यावर डिपेंड करतं तुम्ही बी आणि सी करणार आणि त्यातून काय बरोबर आहे. तर आता या क्वेश्चनचं बघा, मी खूप मोठी व्हॅल्यू आहे 9 इलिमिनेट करतो. खूप छोटी व्हॅल्यू आहे, आता समज 6 इलिमिनेट केलं मी. तर आता मग राहिला कोणता, सी आणि डी ऑप्शन. सी आणि डी ऑप्शनमधून आपण काय करणार, टोटली सी करणार आईज. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही बघा एवढे सोपे तुक्के मारू शकतो आपण. आता हा मॅथ्सचा आहे, खूप 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 खतरनाक सवाल आहे. मॅथ्स म्हणजे खतरनाक असतं असं आपल्याला वाटतं, पण नसतं बरं का लिटरली. कारण सीईटीमध्ये असेच क्वेश्चन अपिअर होतात की ते मुलांना विदिन 1 मिनिट सॉल्व्ह झाले पाहिजे, पण ते दिसतात खतरनाक काहीच. ते मी सांगतो एक्स नॉट इक्वल टू वाय दिले. आता तुम्हाला असे क्वेश्चन आले, मी तुम्हाला मागच्या माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, सिमिलर ऑप्शनसाठी जावा तुम्ही. आता सिमिलर ऑप्शन म्हणजे 1 आणि -1, तर तुम्हाला बी पण नाही आणि डी पण नाही. तर आता 1 आणि -1 मधून तुम्हाला माहिती आहे 1 आणि मायनस मधून आपण काय सिलेक्ट करणार आहे.
आणि आता मग मी सी सिलेक्ट करणार ना. ते बघा सी लिटरली -1 ऑप्शन देतं. आता बघा आयडेंटिफाय मॉलिक्युलर जॉमेट्री ऑफ एक्स जे XeF4 इज सॉरी तुम्हाला वाटलं असेल तर. आता मी तुम्हाला म्हणलं सिमिलर ऑप्शन घ्यायचं, दुसरं काय बघायचं नाही. प्लेनर प्लेनर. आता तुम्ही ए आणि डी मधून तुम्ही आहे. आता हे तर इलिमिनेट झाले, हे दोन्ही इलिमिनेट झाले, याच्याकडे बघायचं नाही आपण. आता ए आणि डी, आता ए आणि डी म्हणजे तुमच्याकडे डिपेंडेंट आहे. तर मी सांगतो त्याच्यामध्ये पण कन्ट्री मी सांगतो. आता इथं बघा XeF4, तर एफ हे 4 आहे. तर मी सांगतो असं काय जॉमेट्री काही करा तुम्ही, बघा 4 आहे डायमेन्शन असं काहीतरी येणार आहे. तर 100% सांगा स्क्वेअर करणार अँड दॅट्स द ऑप्शन. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही माझ्या तो ट्रिक बघून जावा. लिटरली तुम्ही सांगतो पेपर सगळ्यात फोडून द्यायचा. आता इथं बघा इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ब्ला ब्ला काय काय असेल ते टेन्शन ॲफिलिएशन विचारले. तुम्हाला फॉर्म्युलेचं चांगले पाठ आहे ना, बेस्ट ऑफ लक. फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलं, फॉर्म्युले ते क्वेश्चन खतरनाक येतात नाही का. आता येथे ते इथे RA, मग इथे पण तुम्हाला आता तुक्के लावायचे ना. ॲक्सिलरेशन, तर ॲक्सिलरेशनमध्ये आपण बघितले की V² वगैरे राहतं, फॉर्म्युला V² काय V² अपॉन RG वगैरे. आता ॲक्सिलरेशन V² अपॉन RG, इथे तुम्हाला काय करायचं आहे, डायमेन्शननुसार युनिटनुसार वगैरे वगैरे क्वेश्चन करायचे आणि याचा ऑप्शन ए आन्सर आहे. तर फॉर्म्युलेचं क्वेश्चनला आपण तुक्का थोडी कमी लावू शकतो, परंतु लावू शकतो आपण, पण ते टोटल डिपेंड आपल्यावर करतं की आपण कसं त्याचा स्टडी करतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे बघा तुम्ही द मिनिमम व्हॅल्यू झेड तुम्हाला काय काय दिलं असेल वेगळं. जर तुम्हाला ग्राफ येत असेल ना, ह्या शेवटच्या अड्यामधला क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही हा सॉल्व्ह करा. आता इथं बघा हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. ओके, तर मी तुम्हाला सांगतो इथे पण तुम्ही आता जे तुम्हाला व्हॅल्यू देणार मी सांगतो, व्हॅल्यू पुट करून बघा तुम्ही एक एक कुठले आन्सर येतात. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला मी म्हणलं एक्स्ट्रीम व्हॅल्यू इलिमिनेट करायची, इलिमिनेट ही पण, आणि छोटी व्हॅल्यू कोणती इलिमिनेट. राहिलं सी आणि डी, तर यामध्ये आपण जाणार सीलाच आणि डीलाच. तर आता यामध्ये आपण थोडंफार आपले तुक्के वगैरे लावू. आता मी तुम्हाला सांगतो, आता मी इथं तर असं व्हॅल्यू टाकतोय. ओके, तर समज एक्स मी इक्वल टू 4 धरलं, 5 चूक 20 झाले, आणि वाय इक्वल टू 2 धरलं, 8 2 16 झाले. तर 16 आणि 20 26 36 ऑप्शन मी इन्व्हेंट केला ऑलरेडी, इथं होता ऑप्शन. तर आता मग 36 जवळपास 31च्या येतोय, तर मी 31ला क्लिक केलं आणि डी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. तसं नेक्स्ट, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ अनऑक्युपाईड स्पेस इन ॲक्सेस युनिट सेल. सगळ्यात बेस्ट चॅप्टर आहे हा केमिस्ट्रीचा. तर आता इथं बघा मी सांगतो तुक्का तुम्हाला सांगतो, इथं तुक्का तुम्हाला बघा तुमचे किती नॉलेज आहे याच्यावर तुक्का आहे तुमचा. आता अनऑक्युपाईड स्पेस इन ॲक्सेस युनिट सेल, अनऑक्युपाईड म्हणजे काय, जो ऑलरेडी ऑक्युपाईड करून झालेला आहे त्यामुळे आपण मायनस करून अनऑक्युपाईड स्पेस काढतो. ओके, आता समज तुम्ही एक इमॅजिन करा, असा स्पिअर आहे, स्पिअरमध्ये इकडे स्पेस बसलेला आहे, त्यामधला अनऑक्युपाईड स्पेस जो आपल्याला तो फाइंड करायचा आहे. ओके, तर मग अनऑक्युपाईड स्पेस हा कमीच राहणार कधी पण, जास्त नाही असू शकत. कारण की एखादा स्पिअर आहे, त्यामध्ये पूर्ण गोष्टी भरलेल्या आहे आणि अनऑक्युपाईड स्पेस आहे, तो कमीच राहणार नेहमी. तर मग मी सांगतो कमी राहणार म्हणजे का, हा इलिमिनेट, हा इलिमिनेट. आणि ॲक्सिसीसाठी आहे म्हणजे फेस सेंटर क्युबिकसाठी आहे. तर रिसेंटली मी सांगतो याचं तुम्हाला माहीतच आहे, पाठ करून गेलं तरी तुम्ही सरळ. आता 2 ऑप्शन राहिले सी आणि डी, तर याचा ऑप्शन आहे डी. 26% आहे, पाठ करून जावं. मी सांगतो BC साठी 68% काय पॅकिंग एफिशियन्सी, पाठ करून जावं तुम्ही लिटरली. आणि याचा 74 पहिल्यासाठी. आता हे परत मॅथ्स म्हणजे तुक्क आहे खतरनाक. तर 2 cos स्क्वेअर थिटा प्लस 3 cos थिटा इज इक्वल टू 2, परमिसिबल व्हॅल्यू काढायचे. तुम्हाला फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला टाकून परमिसिबल व्हॅल्यू काढा, कारण क्वेश्चन खूप सोपे आहेत गाईज. परंतु आता नाही आहेत त्यासाठी काय करणार, परत तुक्का ट्रिक्स मी आहे ना. तर सांगतो तुम्हाला लिटरली ना, मी तुम्हाला म्हणलं ना व्हॅल्यू दिल्यात, व्हॅल्यू पुट करा, आन्सर काढा, खतरनाक सोडून द्या. आता का 0 पुट करा, cos 01 cos 01 3 2 5 नाही होत, सोडून द्या. 1/2 टाकून बघा, 2 तर इंटू cos स्क्वेअर थिटा, डायरेक्ट व्हॅल्यू टाकून बघा. इथे टाकलं मी, समज असं आलं 1/4 प्लस 3 इंटू 1/2. तर बघा हे 1/2 प्लस 3/2,
कळलं काय तुम्हाला? तर मला थोडं लिहिता येत नाही आता. 1/2 प्लस 3/2. 3 आणि 1 4/2 2. आन्सर करेक्ट. आणि याचं आन्सर बीच आहे. करेक्ट. मॅथ्स अवघड जातं काय करायचं. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. केमिस्ट्रीचं आलं, संपलं. मी तुम्हाला सांगितलंय. आता हे तुम्ही याच्यामध्ये तुम्ही आता म्हणता की म्हणजे मी दरवेळेस म्हणतो की एक्स्ट्रीम व्हॅल्यूज वगैरे हे करा, परंतु आता कधी कधी असतं माहिती का, मी सांगतो आपण आता हे सगळे व्हिडिओ जे बनवतोय ते पूर्ण तुक्का ट्रिक आहे. याच्यामध्ये असं नसतं की 99% किंवा 100% तो तुक्का भेटेलच. कधी कधी एक्स्ट्रीम व्हॅल्यू आन्सर असू शकते, कधी कधी लोअर व्हॅल्यू आन्सर असू शकते, कधी कधी बी सी ऑप्शन न असं ए किंवा डी ऑप्शन असू शकतो. हे पण टोटली म्हणजे आपले मार्क जाऊ नये. ॲट द एंड आपण तो सीईटीचा पेपर देऊन बाहेर निघतोय, तर आपल्याला एवढं ते गॅरंटी असते की आपण काय तुक्के मारले आणि बी आणि सी करून आलेलो आहे आणि त्यातून आपल्याला काहीतरी मार्क भेटतील. एकदम पूर्ण ब्लँक झिरो राहण्यापेक्षा हे तुक्का ट्रिक्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल मी सांगतो, म्हणजे तुक्का ट्रिक्स असं नाही की तुम्ही याच्यावर टोटली डिपेंडेंट असावं. ॲज अ ब्रदर मी सांगतो. आता बघा, तुम्ही 60% तुम्हाला इथं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन दिलेले, त्याचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला टाकून गेला तुम्हाला आन्सर येऊन जाईल. तर याचा आन्सर आहे 112.7 मिनिट. आता इथे बघू शकता तुम्ही. आता इथे मी काय म्हणतो, एक्स्ट्रीम व्हॅल्यू आलेली, पण तुम्हाला आता याचे बॉन्ड अँगल वगैरे नाही माहिती. तर मी तुम्हाला म्हणतो लिटरली ना, आपला एकच तुम्ही धरून जा, बी आणि सी ऑप्शन. तर आता मी सांगतो इथे बघा, इथं मला काहीच येत नाही आता काही फाइंड करत ना, बी ऑप्शन करणार आणि याचा लिटरली बी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन 111.5. आणि अजून एक मेन पॉईंट मला तुम्हाला सांगायचं राहिला, सीईटीचा मी जे हे थोडे शिफ्ट पाहिजे क्वेश्चन काढले, अनालिसिस केले ना, तर यावर्षी ना सीईटीचा बी आणि डी ऑप्शन ना जास्त वेळा रिपीट होतोय. आणि मागच्या वर्षी बी आणि सी ऑप्शन रिपीट होत होता शिफ्ट वाईज बघायला गेलं तर, पण यावर्षी सी ऑप्शनवर प्रायोरिटी थोडी कमी आहे. तर मी तुम्हाला म्हणजे सजेस्ट करतो, काही ऑप्शन नाही आलं तर बी वर तर तुम्ही प्रायोरिटी ठेवा. पण तुम्हाला जर वाटलं बी ऑप्शन नाहीये आणि डी वाटतोय, तर तुम्ही डीला क्लिक करू शकता. कारण यावर्षी सीईटीने थोडं गेम चेंज केलाय आणि डी वर शिफ्ट झाले सीईटी, असं मला तरी वाटते. इथं बघा, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन काय असेल ते, तर मी तुम्हाला इथे सांगितलं होतं सिमिलर ऑप्शन. तर +1 +2 +1 +1, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं अपोजिट कधी बनवू शकतं, किंवा म्हणजे आता 1 and 2. आता मी सांगतो 1 and 1 तर ऑप्शन नसणारच आणि 2 आणि 2 ऑप्शन पण नसणार. तर 1 2 आणि 2 and 1 ऑप्शन असू शकतो. तर आता इथं सांगतो ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला ऑक्सिजनचा विचारला ह्याच्यासाठी, तर याच्यामध्ये तर इथं फ्लोरीन 2 आहे, इथं पण. तर ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनचा नंबर असतो 2. इथं फ्लोरीन 2 आहे आणि इथं 2 आहे. तर इथं ऑक्सिजन एकटा आहे, तर मी म्हणतो 2. ऑक्सिजनचा आपल्याला माहिती आहे 2 आणि इथं 2 आहे, तर 2/2 1 होणार. तर सेकंड ऑप्शन झालं. एवढे सोपे क्वेश्चन घ्यायचे. आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन तुम्हाला विचारलाय, मी सांगतो बघा, मी तुम्हाला सिमिलर ऑप्शन आहे, तर प्लस मायनस आलेलं आहे. पण ऑक्सिडेशन आपल्याला एमएनची विचारली, तर जेव्हा आपण लेफ्ट साईडकडे जातो ना, तर ते प्लसला झाले, तुम्हाला एवढं माहिती आहे. तर मायनस साईड तर गेलं, हे गेलं, एलिमिनेट झाले ऑप्शन्स. आता +8 आणि +6, तर तुम्ही इथं बघू शकता 4 आणि -2, 4 2 8 8 आणि हे 2 दिलेले -2 +6, हे ऑप्शन करेक्ट. असे तुम्ही क्वेश्चन सोडवू नका, मी सांगतो. आता तुम्हाला इथं दिलेलं आहे हाफ ऑर्डर रिॲक्शन. मी तुम्हाला सांगितलं काय तुम्हाला येत नाही, कधी कधी तुम्ही एक्स्ट्रीम व्हॅल्यूला क्लिक करू शकता, तर डबल होते. एक्स्ट्रीम व्हॅल्यू मी सांगतो, आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आता समज तुम्ही हे ऑप्शन इलिमिनेट केलं, छोटे ऑप्शन आता राहिले किती एक्स्ट्रीम व्हॅल्यू 3700 आणि 1800. तर ते एवढं लक्षात ठेवा. आता मी सांगतो तुम्हाला कधी कधी एक्स्ट्रीम व्हॅल्यू आन्सर असू शकतं. तर यामध्ये तुम्ही बघा एक्स्ट्रीम व्हॅल्यू होते ओके 3600, तर मी बीला क्लिक केलं असतं, बट यात मी काढलंय हाफ लाईफ ऑफ द रिॲक्शन, हाफ लाईफ रिॲक्शन आहे. तर म्हणून एक्स्ट्रीम व्हॅल्यू 3600 आहे, तर मी हाफ करणार. हाफ किती 1800. डी ऑप्शन क्लिक, एक्झॅक्ट, आणि हा हेच आन्सर आहे. आता तुम्ही बघा, मी सांगतो परत हा क्वेश्चन आला, या क्वेश्चनचं मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला काहीच येत नाही ओके, तर तुम्ही आता इथे मी तुम्हाला म्हणलं असं काही क्वेश्चन आपल्याला त्यांनी विचारले की प्रेझेंट सेंट्रल बॉटल वगैरे काहीतरी आहे आणि आपल्याला काही येत नाहीये. मी तुम्हाला म्हणलं होतं की बी आणि डी ऑप्शनवर जायचं यावेळेस. तर यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बीवर जावा आणि बी हा करेक्ट ऑप्शन. जिथे तुम्हाला काहीच येत नाही ना, बीवर जावा तुम्ही. लिटरली सांगतो हा क्वेश्चन तर सगळ्यात सोपा आहे. थर्मोडायनामिक्स एकदम आवडता चॅप्टर माझा आणि मी सांगतो सगळ्यांना सजेस्ट करतो बेस्ट चॅप्टर करून जावा. तर 2 किलोची हीट आहे, रिलीज होती, मायनस येणार आणि 10 वर्क डन होते सिस्टमवर, ठीक आहे. डेल्टा यू काढायचं आहे, 10 - 2 8.
जर ती हीट रिलीज नसती, जर ॲडिंग होत असेल तर प्लस झाला असतं, 10 2 12 ऑप्शन आला असतं. ओके, इथं मी सांगतो याच्यामध्ये इंटू वगैरे करायचं नाही, कधी तर प्लस करायचं, कधी तर मायनस करायचं, ऑटोमॅटिक आन्सर येऊन जातं. फक्त तुम्ही बघा रिलीज आणि ॲड. रिलीज केलं तर मायनस करायचं, ॲड केलं तर प्लस करायचं. आणि फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, यू इज इक्वल टू काय, हीट एनर्जी प्लस वर्क डन वगैरे वगैरे. आता इथं बघा ट्रायंगल आलेला आहे. व्हिडिओ थोडी लांब होत आहे गाईज, पण व्हिडिओ तुम्ही बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. तर यूवीसी नोटेशन तर इथे सांगतो का, ए इज इक्वल टू रूट 2 तुम्हाला दिलेला आहे, तर प्रिंट थोडं झालेलं नाही. तर तुम्हाला एरिया विचारलं, ट्रायंगल विचारलं. मी सांगतो याच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फक्त बघा ए, बी आणि सी ला सेम मानायचं, इक्विलॅटरल ट्रायंगल करून टाकायला. इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय, √3/4 इंटू एचा स्क्वेअर. √3/4 इंटू एचा स्क्वेअर. √2चा स्क्वेअर केला 2 झालं. हे 2/4 √3/2. डी ऑप्शन करेक्ट आहे. √3/2 एकदम खतरनाक. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट व्हिडिओज तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे. each and every topic you say in a comment, I will absolutely make video on that content. ओके, आणि एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. मित्रांनो तुमचे व्हिडिओ शेअर करा ज्यांचा अभ्यास काही झालेला नाही आहे, आणि अभ्यास म्हणजे आता फॉर्म्युले वगैरे करा आणि चांगले पेपर देऊन या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि गुड.